तर त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात उजळणी करून देणार आहे. पण त्याआधी मी 2-4 ओळी म्हणणार आहे. हम ना हंसकर सीखे है ना रोकर सीखे है, हम जो भी सीखे है वह गुरु के होकर सीखे है. आणि आपले जे पायाभूत प्रशिक्षण आहे त्याचे गुरु आपले असणार आहे माननीय श्री जाधवर सर. तर काल आपल्या प्रशिक्षणाला सुरुवात झालेली आहे. माननीय जे आपले प्रमुख अतिथी होते त्यांच्या हस्ते. तर माननीय जयरेखा निकुंभ मॅम, श्रीयुत RS मुंडासे साहेब, श्रीयुत जाधवर सर आणि श्रीयुत जोशी सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने आपली कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. तर मुंडासे साहेब यांनी काल शुभेच्छा देताना आपल्याला काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. तर त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की प्रशिक्षण आणि शिक्षण यामध्ये काहीतरी फरक असतो. तर शिक्षण म्हणजे जे आपण जन्म झाल्यापासून आपण आपल्या आईवडिलांकडून शिकतो सर्वात आधी, आणि जे आपण मरेपर्यंत कोणाकडून तरी शिकत असतो ते झालं शिक्षण. बट प्रशिक्षण म्हणजे आपण स्वतःमध्ये काहीतरी वेगळं स्किल डेव्हलप करणे, तर त्याला प्रशिक्षण म्हटलं जातं. त्यावर सरांनी एक उदाहरण पण दिलेलं होतं की जर आपण एखाद्या व्यक्तीला फक्त धरून बंदूक दाखवली आणि त्यात ती कशी चालवायची हे जर स्किलच नाही दिलं तर तो व्यक्ती त्याचा वापर नाही करू शकत. तर हे एक छान उदाहरण होतं. त्यानंतर आपण इथं वेगळ्या वेगळ्या ITI मधून आलेलो होतो. तर काल बरेच जण प्रवास करून आलेले होते, त्यामुळे काल कुठलंही लेक्चर झालं नाही. तर कालच्या ट्रेनिंगमध्ये पहिल्या दिवशी आपल्याला फक्त बेसिक ट्रेनिंग दिलं त्यांनी, जिच्यामध्ये आपण प्रत्येकाने आपलं पर्सनल इंट्रोडक्शन द्यायचं स्टेजवर जाऊन, जिच्यामध्ये आपण एकमेकांना ओळखून घेतलं, एकमेकांसोबत थोडे कम्फर्टेबल झालो. त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप बनवले. नमस्कार. त्यानंतर आपण कालच्या सत्रात आपल्या कालच्या दिवसाची हेड ऑफिसरची निवड केली. हेड ऑफिसर आपण प्रामुख्याने 2 जबाबदाऱ्या सोपवल्या, जसे की प्रत्येक ट्रेनिंग सेशनला सर्व प्रशिक्षणार्थी हजर आहे याची खात्री करणे, तसेच आलेल्या मान्यवरांचे शेवट आभार मानणे. त्यानंतर आपल्याला सरांनी आपल्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते पद्धतशीरपणे समजून सांगितले, जसे की आपल्यासोबतच्या सहकार्याचा सन्मान ठेवणे, एकमेकांशी पद्धतशीर बोलणे, तसेच स्वच्छता राखणे, त्याचबरोबर संस्थेच्या आवारात मद्यपान किंवा धूम्रपान टाळणे इत्यादी. त्यानंतर आपण महाराष्ट्र नागरी सेवा कालबद्ध प्रशिक्षण अधिनियम शिकलो. हा अधिनियम 2 फेब्रुवारी 2022 ला पारित करण्यात आला. यापूर्वी सुद्धा प्रशिक्षण होत होतं, पण पुन्हा तेच कर्मचारी प्रशिक्षणासाठी यायचे किंवा प्रशिक्षणामध्ये सुसूत्रता नव्हती. त्यासाठी हा अधिनियम पारित करण्यात आला. या अधिनियमानुसार पायाभूत प्रशिक्षण हे शासन नियुक्तीनंतर 1 वर्षाच्या आत घेणं गरजेचं आहे. पायाभूत प्रशिक्षण हे गट अ, गट ब अधिकारी आणि शासकीय कर्मचारी यांना दिले जाते. आणि या पायाभूत प्रशिक्षणामध्ये त्या संवर्गासाठी त्यांचं कामकाज, वित्तीय सेवा, आस्थापना याबद्दलचं प्रशिक्षण दिलं जातं. आत्ताच माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलेलंच आहे की काल काही झालं, आणि जो शासनाचा अधिनियम जो निघाला आहे त्याचे प्रशिक्षणाचे 4 प्रकार आहेत. त्यामध्ये पायाभूत प्रशिक्षण, पदोन्नतीनंतरचे प्रशिक्षण किंवा बदलीनंतरचे प्रशिक्षण आणि उजळणी प्रशिक्षण, असे 4 टाईप आहेत जे आपण प्रशिक्षण दिलं जातं आपल्याला शासनाकडून. आता पायाभूत प्रशिक्षण म्हणजे जे नव्याने नियुक्त झालेले कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना जे शासकीय योजना किंवा आस्था, लेखा या बाबतीत बेसिक पायाभूत माहिती मिळावी याकरिता हे प्रशिक्षण आयोजित केले जाते. त्यानंतरचं पदोन्नती प्रशिक्षण, ज्या कर्मचाऱ्याची पदोन्नती झालेली आहे त्यावेळेला त्याच्या कामाचे स्वरूप बदललेले असते आणि कामाची जागाही बदललेली असते, त्यावेळेला ते समजून घेण्यासाठी आणि बाकी सेवा शर्ती याबद्दल माहिती देण्यासाठी ते पदोन्नतीचे प्रशिक्षण आयोजित केले जाते. त्यानंतरचं आहे बदलीनंतरचं प्रशिक्षण. काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होतात किंवा एका कामावरून एका पदावरून दुसऱ्या ठिकाणी होतात, त्यावेळेला त्यांच्या कामाचे स्वरूप समजण्यासाठी जे बदलीनंतरचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर आहे उजळणी प्रशिक्षण. एखादा कर्मचारी सलग 7 वर्ष एकाच पदावरती काम केलेलं आहे, ते एक रिफ्रेशमेंट आणि त्याची उजळणी प्रशिक्षण म्हणून ते प्रशिक्षण आयोजित केलेले जाते. अशा प्रकारे शासनाकडून आपल्या संपूर्ण जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी प्रशिक्षण योजना राबवली जाते. आता शासकीय कर्मचारी म्हणजे जे शासनाकडून नियुक्त झालेले आहेत आणि शासनच त्यांचे वेतन दिले जाते, त्यांना शासकीय कर्मचारी असे म्हणतात. काही वेळेला
बाहेरून नियुक्त झालेले कर्मचारी असतात, परंतु शासनातर्फे अनुदान दिले जाते. या कर्मचाऱ्यांना आपण प्रशिक्षण म्हणजे शासनाकडून प्रशिक्षण प्रोव्हाइड केले जात नाही. म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांना आपण प्रशिक्षण म्हणजे शासनातर्फे प्रशिक्षण दिले जाते. जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण आयोजित केले जाते, तर ते आपल्या नियुक्तीच्या दिनांकापासून वर्षापासून 1 वर्षाच्या कालावधीच्या आतमध्ये ते प्रशिक्षण होणे अनिवार्य आहे. काही कारणास्तव जर आपलं प्रशिक्षण नाही होऊ शकलं, म्हणजे काही कारणास्तव नैसर्गिक आपत्ती असेल, त्याचबरोबर काही तुमची वैद्यकीय समस्या असतील, जर तुमचे निवडणुकीसाठी कामासाठी झाली असेल, त्याचबरोबर जनगणनेच्या कामासाठी जर तुमची नियुक्ती झाली असेल, त्या कारणामुळे आणि या दरम्यान जर आपलं प्रशिक्षण आलं असेल आणि तुम्ही केलं नाही, तर ते सक्षम प्राधिकरणाच्या परमिशनने तुम्ही नंतर ते लगेच ट्रेनिंग घेऊ शकता. तर यातलं कोणतंही कारण नसताना जर तुम्ही अनुपस्थित राहिला, तर त्या अनुपस्थित राहिल्यामुळे जे काही तुम्हाला वार्षिक वेतनवाढ होते, ती वेतनवाढ तुम्हाला मिळणार नाही. त्याचबरोबर जे काही प्रमोशन होतं त्यासाठी तुम्ही पात्र राहणार नाही. त्याचबरोबर जे काही 12 दिवसाचं आपलं प्रशिक्षण आहे, त्या प्रशिक्षणामध्ये जो काही संपूर्ण खर्च आहे, जो 1 दिवसीय 1800 रुपये याप्रमाणे 21,600 रुपये खर्च तुमच्या वेतनातून कापण्यात येईल. त्याचबरोबर आपल्या प्रशिक्षणाची नोंद सेवा पुस्तकामध्ये होणे सुद्धा गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रशिक्षण जे काही 12 दिवसाचं प्रशिक्षण आहे, ते पूर्ण कालावधी आपल्या संस्थेमध्ये आपण उपस्थित राहणं गरजेचं आहे. 12 दिवसामध्ये एक दिवस जर आपण गैरहजर राहू, तर ते जे आपल्याला जे शेवटी प्रमाणपत्र मिळणार आहे त्यामध्ये अडचण येऊ शकतो, तेव्हा प्रमाणपत्र आपल्याला मिळणार नाही. त्याचबरोबर जे काही 12 दिवसाचं आपलं प्रशिक्षण आहे, त्यासाठी आपल्याला जे काही आपलं जे काही कार्यालय आहे त्यातून कार्यमुक्त होणं गरजेचं आहे. जर कार्यालयाने आपल्याला कार्यमुक्त केलं नाही, तर त्यासाठी जे काही शासनाने जी कारवाई आहे, ती योग्य कारवाई ती केली जाईल. मॅडमने सांगितल्याप्रमाणे प्रमाणपत्र कसे भेटलेत, म्हणजे ते आता प्रमाणपत्र सूट कोणाकोणाला भेटते हे आहे. तर जे कर्मचारी आहेत त्यांचं 2 वर्ष वेगळे सेवानिवृत्तीसाठी बाकी आहे, तर त्यांना त्याच्यातून सूट भेटली जाते. ओके, जर त्यांची इच्छा असेल तर जर विभागाला जर करायची असेल, त्यांची इच्छा असेल करायची, तर ते करू शकतात. ओके, आणि जर शिथिल याच्यामधून शिथिल कोणाला भेटते, तर जे कर्मचारी आहेत त्यांना शिथिल पाहिजे असेल तर शासनाकडून तसं लेखी कारणास्तव आणावे लागेल, तरच त्यांना शिथिल भेटेल. नमस्कार सर्वांना. माननीय जोशी सर यांनी आपल्याला खेळमेळीच्या वातावरणात गट सादरीकरण किंवा ग्रुप डिस्कशन याबद्दल खूप सारी माहिती दिली आहे. आपण आपल्या संस्थेमध्ये असा एक क्षण येईलच की तुम्हाला भाषण द्यावंच लागेल. अजून प्रत्येक ट्रेडच्या मुलांना असं वाटतं की माझ्या शिक्षकांनी चांगल्या पद्धतीने भाषण द्यायलाच हवं, कसं का होईना पण द्यायलाच हवं. तर अजून सर्वात आपण असं खूप बोलतो, मित्रांसोबत बोलतो किंवा 4 लोकांमध्ये आपले अनुभव सांगतो, आपल्या ट्रेडच्या मुलांना पण अनुभव सांगतो, पण जेव्हा स्टेजवर आलो तेव्हा आपण घाबरतो, तो कॉन्फिडन्स राहत नाही. अजून सर्वात जास्त आपल्याला असं वाटतंय अरे मरण आलं तरी चालेल पण भाषण नको, एवढी भीती असते भाषणाची. अजून जर तुम्हाला ती भीती ओव्हरकम करायची असेल तर तुम्हाला स्टेजवर यावंच लागेल. टू ओव्हरकम फिअर यू हॅव टू फेस इट. म्हणून जर तुम्ही स्टेजवर आले तरच ही तुमची भीती कमी होईल. अजून तुम्ही पहिल्यांदा जर आलात तर कॉन्फिडन्स थोडासा लो असेल, पण दुसऱ्यांदा आलात तर थोडासा अजून वाढेल. असा वाढत वाढत जाऊन आपली जी भाषण शैली आहे ती पण चांगल्या पद्धतीने आपण मांडू शकतो. थँक्यू. हे सादरीकरण अतिशय प्रभावीपणे आपल्याला मांडण्यासाठी सरांनी काल सादरीकरणात काही कौशल्य आपल्याला सांगितले होते. कारण ज्यांच्याकडे सादरीकरणासाठी कौशल्य असतील तेच आपले सादरीकरण प्रभावीपणे इतरांसमोर सादर करू शकतात. तर सादरीकरण कौशल्य सांगताना त्यांनी भरपूर सांगितले होते. त्यातला पहिला पी आहे प्लॅन, म्हणजेच आपली योजना. तर योजना ही जी आहे प्लॅन, यासाठी उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांची कोणतीही मोहीम पहा किंवा किल्ले जिंकण्याची त्यांची जी प्लॅन असतो तो कधीही फेल ठरलेला नाही. त्यामुळे प्लॅन कसा करायचा हे उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांचं हे खूप महत्वाचं आहे. तर प्लॅन जे सादरीकरणासाठी जो प्लॅन आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही मुद्दे सांगितले होते. त्यापैकी सादरीकरणाचा उद्देश, जे काय आपण सादर करणार आहोत त्याचा उद्देश हा खूप महत्वाचा आहे. नंतर त्यासाठी दिलेला वेळ,
जे काय आपण सादरीकरण करणार आहोत ते स्पेसिफिक टाइममध्ये दिलेल्या वेळामध्ये पूर्ण झालं पाहिजे. आणि त्याचबरोबर सादरीकरण करताना समोर असलेले आपले श्रोते त्यांच्याकडून त्यांना जे आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षा असतील, ध्येय असेल किंवा हेतू, हा पूर्ण उद्दिष्ट त्यामध्ये सादरीकरणामध्ये असला पाहिजे. नंतर आहे प्रिपेअर, म्हणजे आपली तयारी करताना आपली सादरीकरणाची जी काय बांधणी आहे, जे काय आपण सादर करणार असणार आहोत, त्याचं सांकेतिक भाषा असेल, एखादं दृश्य माध्यम असेल, त्याचबरोबर आपला आवाज असेल, देखावा शैली, आणि सर्वात महत्वाचं आपण सादरीकरण झाल्यानंतर समोरचे श्रोते जेव्हा आपल्याला प्रश्न विचारतील तर त्यांच्या प्रश्नांचं निरसन करणे किंवा शंकाचं निरसन करणे हे खूप गरजेचं आहे. सरांनी आपल्याला आत्ताच 2 P बद्दल माहिती दिली आहे. आता उरलेल्या 2 P माझ्याकडे आहेत. पहिला त्यामधला आहे प्रॅक्टिस आणि सेकंड आहे प्रेझेंटेशन. प्रॅक्टिस तुम्ही कालपासून बघताच आहे, आम्ही कॅन्टीनच्या समोर जी करतोय ना, तीच प्रॅक्टिस आहे, दुसरं काही नाही. आणि प्रॅक्टिसमध्ये जर करायचं मुद्दे हायलाईट करायचे झाले तर काही मुद्दे आहेत की प्रॅक्टिसमध्ये आपल्याला रिहर्सल करावं लागतं, जी आम्ही केली आहे, की जी आपली सादरीकरण करायचं आहे तर ते कशा प्रकारे असलं पाहिजे आणि ते वेळेमध्ये होते आहे की नाही होतं, जे काही मुद्दे आहेत ते आपल्याला बघावं लागतं प्रॅक्टिसमध्ये. प्रॅक्टिससाठी माझ्या मनामध्ये एक हिंदी शेर अर्ज म्हणजे आठवत आहे मला, तर तुमची अनुमती असेल तर मी ते सादर करू इच्छितो. यस सर श्योर. कोशिश ऐसी करो कि कभी जीते ना हो, कोशिश ऐसी करो कि कभी जीते ना हो, और खेलो ऐसे कि कभी हारे ना हो, खेलो ऐसे कि कभी हारे ना हो. पहिला पॉईंट मला वाटतं बऱ्यापैकी कव्हर झाला आहे, प्रॅक्टिस. सेकंड पॉईंट आहे माझा प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशन मध्ये मुख्यतः 3 भाग पडतात, एक सुरुवात, मध्य आणि शेवट. सुरुवात सादरीकरणाची नेहमी तडफदार आवाजाने जबरदस्त प्रकारे झाली पाहिजे. त्यामध्ये श्रोत्यांचे लक्ष हे आपल्याकडे केंद्रित झाले पाहिजे. मला वाटते की मी केले आहे म्हणून त्या प्रकारे. आणि मध्यामध्ये जो मूळ गाभा आहे सादरीकरणाचा तो मध्यामध्ये आला पाहिजे आणि त्याची बांधणी अशी असली पाहिजे की त्याला अनुक्रम असायला हवा, नाही की शेवटचा मुद्दा पहिले आणि पहिला मुद्दा शेवटी, असं नको व्हायला. शेवट हा नेहमी पॉझिटिव्ह पॉइंटला असायला पाहिजे आणि शेवटी नेहमी जे आपले महत्वाचे मुद्दे आहेत सादरीकरणामधले ते हायलाइट केले पाहिजे, जेणेकरून श्रोत्यांना आपला सारांश कळेल, आपल्या सादरीकरणाचा सारांश आणि कन्क्लुजन कळेल. थँक्यू. जसं की मॅडमांनी सांगितलं आपल्याला की स्टेज डेअरिंग ही फार भीतीदायक प्रोसेस असते बऱ्याच लोकांसाठी. बरेच लोक किंवा आपले कर्मचारी म्हणा किंवा सामान्य माणूस देखील म्हणा स्टेज डेअरिंगला घाबरतो. जसं सांगितलेलं आहे मॅडमांनी की ती एक वेळेस मरण आलं तरी चालेल पण स्टेज डेअरिंग नको. तर आधी त्यानंतर गेलेल्या 2 सरांनी जे सांगितलं प्रिपेअर आणि प्रॅक्टिस, तर त्याविषयी सांगायचं झालं म्हणजे आपले USA चे जे फाउंडिंग फादर होते बेंजामिन फ्रँकलिन, त्यांनी एक छान एक सेइंग सांगितली होती, इफ यू आर प्रिपेअर टू फेल देन इफ यू आर फेल टू प्रिपेअर देन बी प्रिपेअर टू फेल. म्हणजे जर तुम्ही कोणत्याही गोष्टीची तयारीच करत नसाल तर तुम्ही त्या गोष्टीसाठी फेल व्हायला तयार व्हा. जसे की तुम्ही सर्वांनी बघितलेलेच आहे की आम्ही तयारी करत होतो, तर त्यामुळेच आम्ही आज लेट झालो तयारी करत असताना. तर तीच गोष्ट होती. आणि आता स्टेज डेअरिंग बद्दल सांगायचं झालं म्हणजे जेव्हा आपण समोर येतो तर बऱ्याच लोकांकडनं काय होतं की श्रोत्यांकडे लक्ष देत असताना ते कधी एकाकडेच बघत राहते किंवा कंटिन्यू असं सर्व लोकांकडे लक्ष नसतं, या गोष्टी घडत असतात. त्याच्यामुळे एक निगेटिव्ह इम्पॅक्ट पडत असतो, तर तो पडायला नको. स्टेज डेअरिंग असताना सगळीकडे पॉझिटिव्हिटी आपल्याला दिसली पाहिजे, आपली बॉडी लँग्वेज ती पॉझिटिव्ह असली पाहिजे. बॉडी लँग्वेजवर देखील आपल्या अब्दुल कलामांनी एक सेइंग सांगितलेली आहे की आपले शरीर हे आपलं मन बदलवतं, आपलं मन आपलं वर्तन बदलवतं आणि आपलं वर्तन अखेरीस तो परिणाम बदलवतो. नमस्कार. याच्याबरोबरच आपल्याला अजून एक प्रभावी सादरीकरणाची जे तंत्र की हा एक टॉपिक आपल्याला सांगितला गेला, तर त्याच्यामध्ये देहबोली म्हणजे बॉडी लँग्वेज. तर बॉडी लँग्वेज आपली कशी असली पाहिजे, आपण समोर आल्यानंतर आपला पेहनावा म्हणजे ड्रेस आपला कसा असला पाहिजे, त्यानंतर इथं श्रोत्यांबरोबर बोलताना आपण कशा पद्धतीनं बोललं पाहिजे, त्याच्यामध्ये डूज आणि डोंट्स असे 2 प्रकार पाडले त्यांनी आणि काही सूचना पण सांगितल्या. तर त्याच्यामध्ये श्रोत्यांसाठी बोलताना हमेशा आपण 2 पायावर उभा राहून बोललं पाहिजे. खिशामध्ये आपले हात घालून आपण बोललं नाही पाहिजे किंवा कमरावरती जे असे आपण बोलतो त्याला ऑर्डर देणे म्हणतात. फौजमध्ये ह्या गोष्टीला ऑर्डर देऊन बोललं जातं, असं बोललं जातं. त्याचप्रमाणे जर आपण मीडियामध्ये स्लाइड प्रेझेंटेशन वगैरे जर करत असलो, जसं आपण त्याच्यामध्ये मीडियाचा यूज वगैरे करत असलो तर नुसतं स्लाइड बरोबरच न बोललं पाहिजे.
आपण प्रत्येकाने जे प्रेक्षक असते त्यांच्याबरोबर ते बोललं पाहिजे आणि श्रोत्यांकडे बोट दाखवून बोललं नाही पाहिजे. बोट दाखवलं तर त्याला एखाद्याला इंडिकेट केल्यासारखं होतं, जेणेकरून आपण बोट न दाखवता आपण असा हात करून या गोष्टी आपण बोलल्या पाहिजे. तसंच एका जागेवर उभं राहणं पण नाहीये, जेणेकरून काय एक श्रोता जो आहे आपल्याकडे बघत असतो आणि त्या बघितल्यामुळे कदाचित त्याला तो त्रास होऊ शकतो. म्हणून आपण हमेशा एक जागेवरून तर दुसऱ्या जागेवरती फिरत राहायला पाहिजे. ह्या जर गोष्टी तुम्ही याच्यामध्ये भरपूर पॉईंट सरांनी सांगितले, ह्या गोष्टी जर करायच्या त्याच्यासाठी इंग्लिशमध्ये एक सेंटेन्स आहे, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. ह्या गोष्टीचं जर वारंवार आपण प्रॅक्टिस केली तर कदाचित ह्या ज्या त्रुटी आहे आपल्या शरीरातून बाहेर पडतील आणि आपण एक चांगले शिक्षक किंवा श्रोते बनू शकतो. धन्यवाद. काल प्रशिक्षणादरम्यान आपण सर्वांनी रजिस्ट्रेशन फॉर्म भरलेला आहे. अपेक्षा आहे सर्वांनी रजिस्ट्रेशन फॉर्म व्यवस्थित भरलेला आहे आणि जी काही इन्फॉर्मेशन आहे ती ॲक्युरेट आहे. भरलाय सर्वांनी फॉर्म? कोणी बाकी नाही आहे ना? तर त्यामागे एक उद्देश आहे. हा जो रजिस्ट्रेशन फॉर्म आहे आपला तो यशोदावरती अपलोड केला जाणार आहे. त्यामुळे त्यातली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती ॲक्युरेट असणं खूप गरजेची आहे. तर रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये तुम्ही बघितलं की बऱ्याचशा माहिती तुम्ही फिल केल्या, जसे की तुमचे पर्सनल डिटेल्स मध्ये तुम्ही तुमचं कॉलेज आणि त्यासोबत तुमच्या सेवार्थ आयडी हाही टाकलेला आहे. त्यानंतर तुमची मेडिकल हिस्ट्री आणि तुमच्या पॅरेंट्सचे कॉन्टॅक्ट. बरोबर. तर या प्रत्येकामागे काहीतरी एक उद्देश आहे. सेवार्थ आयडी घेण्यामागचा उद्देश हा आहे की हे जे पायाभूत प्रशिक्षण आहे आपण डीव्हीडीला जॉईन झाल्यानंतर आपल्याला दिलं जाते, तर हे आपल्या सेवार्थ पुस्तिकेमध्ये याची नोंद घेतली जाणार आहे. त्यासाठी तुमचा प्रत्येकाचा सेवार्थ आयडी त्यामध्ये नोंद करण्यात आलेला आहे. दुसरी गोष्ट तुमची मेडिकल हिस्ट्री. आता या ठिकाणी आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या आयटीआय मधून वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेला आहात. बरोबर आहे. कोणाला वातावरण सूट होतं, कोणाला नाही होत, कोणाची काहीतरी मेडिकल हिस्ट्री. तर या 12 दिवसांमध्ये इन केस जर एखाद्याला काही मेडिकल इमर्जन्सी आली तर त्याच्यापर्यंत तात्काळ आणि प्रॉपर ती ट्रीटमेंट पोहोचावी यासाठी आपण प्रत्येकाची मेडिकल हिस्ट्री घेतली आहे. त्याबरोबरच तुमच्या फॅमिली डॉक्टरचा नंबरही घेण्यात आलेला आहे, जेणेकरून तुमच्या फॅमिली डॉक्टर सोबत कन्सल्ट करून तुम्हाला योग्य ती ट्रीटमेंट देण्यात येईल. आणि तिसरी गोष्ट तुमच्या पॅरेंट्सचे कॉन्टॅक्ट नंबर. बरेच वेळेस असं होतं की एखादी म्हणजे माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी आपल्या प्रत्येकाचे कॉन्टॅक्ट नंबर घेतले जातात, पण इन केस जर तुमच्याशी मोबाईलवरती कॉन्टॅक्ट नाही होते आणि एखादी महत्वाची माहिती तुम्हाला द्यायची आहे किंवा तुमच्याकडून घ्यायची आहे तर त्या केसमध्ये तुमच्या पॅरेंट्सशी कॉन्टॅक्ट करून ती माहितीची देवाणघेवाण होऊ शकते. त्यासाठी ठीक आहे. दुसरी गोष्ट, त्यानंतर आपण सर्वांनी स्टेजवरती येऊन प्रत्येकाने आपापलं इंट्रोडक्शन दिलं. आता तसं पाहिलं तर आपल्या कोणी एकमेकांना ओळखत नाही. आपल्याला फक्त माहिती आहे की आपलं पायाभूत प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे, नाशिकला आहे आणि अशी आपली 52 जणांची 53 जणांची बॅच आहे. तर ठीक आहे. तर या इंट्रोडक्शनद्वारे आपल्याला एक प्रत्येकांबद्दल एक बेसिक आयडिया झाली आणि आपण एकमेकांशी कनेक्ट झालो, तर हे खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर इंट्रोडक्शन दरम्यान बरेच जणांनी या ट्रेनिंग करून काही अपेक्षा व्यक्त केल्या. त्यातले काही मुद्दे मी हायलाइट करू इच्छिते. तर त्यातला सर्वात बेसिक मुद्दा म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन्स. जसे की आपण पाहतो की आपण सर्वजण या डिपार्टमेंटला नवीन जॉईन झालेला आहोत, तर आपल्याला इथले बेसिक रूल्स आणि रेग्युलेशन्स माहिती नाहीये, जे की या डिपार्टमेंट बद्दल आणि आपल्या पदाबद्दल आपल्याला माहिती असायला हवे, जे की आपल्या सेवेमध्ये आपल्याला म्हणजे उपयोगाला येतील. तर मी अशी अपेक्षा करते की जे बेसिक रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत ते आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचतील आणि आपल्याला त्याचा पुढील सेवेमध्ये फायदा होईल. दुसरी गोष्ट म्हणजे रेकॉर्ड्स. ऍज अ शिल्पनिदेशक तुम्हालाही माहिती आपल्याला बरेचसे रेकॉर्ड मेंटेन ठेवावे लागतात. बरोबर आहे. तर त्यातल्या जे महत्वाचे रेकॉर्ड्स आहेत ते कशा पद्धतीने मेंटेन ठेवले पाहिजेत आणि कसे बनवले पाहिजेत याची सुद्धा एक बेसिक कल्पना किंवा एक आयडिया आपल्याला देण्यात येईल अशी अपेक्षा ठेवते. तिसरी गोष्ट प्रॉब्लेम्स. आता काल काही जणांनी सांगितलं की ऑफिसमध्ये त्यांना बरेचसे प्रॉब्लेम्स वगैरे येतात. तर कसे प्रॉब्लेम्स टॅकलिंग करणे हा प्रत्येकाने म्हणजे पर्सनल आहे. तुम्ही तो प्रॉब्लेम कशा प्रकारे घेता. काही जण निगेटिव्हली घेतील, काही जण पॉझिटिव्हली घेतील. तर कुठलाही प्रॉब्लेम आहे तो आपल्याला काहीतरी शिकवून जातो. जसे की आपण पाहतो की जेव्हा आपण प्रवास करतो, प्रवासामध्ये बरेचसे वळण येतात, चढ उतार येतात, त्यामुळे आपण आपला प्रवास नाही थांबवत. जर प्रवास थांबवला तर मग संपलं. तर तसंच आहे, जे काही प्रॉब्लेम्स असतात त्यातनं आपण काहीतरी पॉझिटिव्ह एक म्हणजे गोष्ट घेतली पाहिजे, त्याला पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला पाहिजे, पेशन्स ठेवले पाहिजे. याच्यावरती मला जरी तुमच्या मनामध्ये त्या स्थितीमध्ये निगेटिव्हिटी आली तर त्याच्यावरती मला एक सुरेश भटांच्या 4 लाईन्स आठवतात, त्या मी तुम्हाला सांगू इच्छिते. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. अपेक्षा आहे यामुळे तुमच्या सर्वांमध्ये थोड्या प्रमाणात तरी पॉझिटिव्हिटी येईल. जेव्हा तुम्ही निगेटिव्ह विचार करा त्यावेळेस ह्या 4 लाईन्स आठवा, तुम्हाला थोडंसं चांगलं वाटेल आणि तुम्ही एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा. तिसरी गोष्ट म्हणजे या ट्रेनिंगचा पाया आपले स्किल डेव्हलपमेंट.
आयुष्यामध्ये एक व्यक्ती म्हणून किंवा आता आपण सर्वजण शिल्पनिर्देशक आहात, तर एक शिल्पनिर्देशक म्हणून तुमच्यामध्ये जे स्किल्स असायला पाहिजेत ते स्किल्स इथे डेव्हलप करण्यासाठी हे पायाभूत प्रशिक्षण आहे. त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही सुप्त गुण असतात. बरेच जणांना ते माहिती असतात, बरेच जणांना ते माहिती नसतात. तर या प्रशिक्षणादरम्यान तुम्हाला तेही जाणून घ्यायला मिळतील आणि ज्यांचे कोणाचे असतील गुण त्यांना तिथे डेव्हलपमेंटला चान्स मिळेल. त्याच्यानंतर कोणाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. कोणाला काही डाऊट्स? नो नाहीये? ठीक आहे, मग पुढे सांगते मी. कालपासून आपलं प्रशिक्षण सुरू झालं. प्रशिक्षणाची अरेंजमेंट अतिशय उत्तम प्रकारे करण्यात आलेली आहे आणि आपल्या सर्वांना इथे तुमचे कलागुण दाखवण्यासाठी किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टेज प्रोव्हाइड केलं जाते. तर मी त्यासाठी या संस्थेचे तसेच आपले माननीय मॅडम निकुंभ मॅडम, माननीय मुंडासे सर, आपले जाधवन सर, तसेच त्यांची टीम, त्यांच्या सर्वांचे इथे आभार मानते की त्यांनी आपली अतिशय उत्तम प्रकारे सोय केलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही सर्वजण श्रोते, आम्ही जी काही उजळणी काळजी घेतोय ती अतिशय उत्तम प्रकारे तुम्ही ऐकताय आणि त्या पद्धतीने रिस्पॉन्स येतात, त्याबद्दल तुमचे आभार मानते. तसंच ग्रुप ऍक्टिव्हिटी म्हटलं की ग्रुपचं कोऑर्डिनेशन खूप महत्वाचं असतं. तर आमचा जो ब्रह्मगिरी ग्रुप आहे त्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे सर्वांनी एकमेकांना कोऑर्डिनेट केलेला आहे, त्याबद्दल मी माझ्या ग्रुपचे आभार मानते. त्याचबरोबर शेवटी मी एकच सांगू इच्छिते किंवा सर्वांतर्फे सरांना एक आश्वासन देऊ इच्छिते की ज्या प्रकारे सरांची टीम देऊ शकते ना आश्वासन, कोणाला काही डाऊट आहे? नो. जर ज्या प्रकारे सर आणि सरांची टीम आपल्याला त्यांच्याकडून 100% देण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच प्रकारे मी सरांना आश्वासन देऊ इच्छिते माझ्या सर्व टीम कडून की आम्हीही आमचं 100% देण्याचा इथे नक्कीच प्रयत्न करू. इथून जाता वेळेस आम्हाला जेवढं आत्मसात करता येईल तेवढं आम्ही आत्मसात करून एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून इथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू. आणि शेवटी मी एकच सांगू इच्छिते, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. धन्यवाद.